सावित्रीबाई 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 नमस्कार नमस्कार तुम्ही मला दिसताय मी तुम्हाला दिसतोय का दिसत नाही तुम्ही कोणी नाही काय म्हणताय कसं काय वाटतंय इथे आल्यापासून कटकटी सुरू झालाय साहजिकच आहे किती दिवस मुक्काम आहे स्वारीचा 2 दिवसांसाठी आले होते इतके दिवस वाढतच चाललंय घाबरू नका मी तुम्हाला तुमच्या मुक्कामावर बरोबर पोचवतो लांबचा प्रवास आहे का थोडं बांधायलाच पाहिजे पण ही दोरी कसली बस भाग्याला कोंडायचं म्हणजे सगळे सोपस्कार करायलाच लागतात आता पटकन आवर बघू आता मी 3 अंक म्हणणार आहे 4 शहाण्या संख्या या पार्टीत पुढे नाही तुम्ही मलाच कोंडायला पाहिजे कोंबून ठेवायला पाहिजे मला या पार्टीमध्ये सुरळीत चाललेला संसार बघवत नाही वाटत तुला बघायला आलीस ते जिथून आलीस तिकडे मुकाट्याने परत जा तर नाही तुझा अंगडा हातात तोडून दिला ना नावाची अमिनी नाही त्याच्यापेक्षा सुंदर बघूया तरी कसलं ध्यान बघितलंस का घरात भूत आणून काय गोंधळ घातला असतील अरे ते काय नाही मी आता पोलिसांना तिथे घेऊन येतो आणि तुला पोलिसातच देतो असं काय मी तुमच्या आणि ह्याच्याकडे लक्ष ठेव मी पोलिसांना इथे घेऊन येतो अहो हा डॉक्टर काही वेळा आहे का काल मी भूत आणली नाही म्हणून मला पोलिसात दिलं आज मी भूत आणलं म्हणून पोलिसात देतोय त्या सावित्रीला घालवायचा काहीतरी उपाय शोधा ना इथे माझा संसार जमीन दोस्त व्हायची वेळ आली आहे व्हेरी गुड उपाय शोधूया आत्ताच शिवशंभू इन्स्टिट्यूटला जातो तो काय उपाय मिळतोय का शंभो शिवशंभो शंभो शिव शिव शंभो विचार यामिनी तू
काय सांगितलंस ना त्या राघव भरारीला? मी काय सांगितलंस का ते राघव भरारीला? असं नाही, खडसावून विचार. तू म्हणे सावित्रीला परत पाठवून द्यायचं ठरवलंस? मग ते बुक्के काय आमच्या घरात बाळगायचे का? मी काय म्हणते ऐक हे बघ, मला काय वाटतं तू जरा समजावून घेतलंस ना तर आपण तिघही इकडे प्रेमाने राहू शकतो नाही? मी तिच्याबरोबर मुळीच शक्य नाही. जरा विचारा तिला किती दिवस मुक्काम करायचा बेते ते. हे घर काय तुझ्या बापाचं आहे का? असं म्हणतो नाही ना सावित्री. काय म्हणाली का ती नाही, टवळी? नाही, ती म्हणाली की तुझी बायको किती समंजस आहे, किती चांगली आहे सगळं. तिच्या त्या फोटोकडे बघूनच कळतंय ही बाया कोणालाही चांगलं म्हणणं मुळीच शक्य नाही. सवतीला तर सोडाच. सवत 2 महिने झाले नाहीत लग्नाला तर 5 वर्ष संसार केलेल्या बाईशी कॉम्पिटिशन. सिनियरिटी म्हणून काय आहेच की नाही? ए बापू, हा. तू तरी कशाला रे इतका भाव देतोस तिला? असं काय तिच्या जे माझ्यात नाहीये? असं कसं ती जिवंत आहे, तो आहेस का? बघ सावित्री, तुला या घरातनं जावंच लागेल. सरांचा स्वभाव असेल भिडस्त, पण मी तुला या घरात मुळीच हक्कून नाही घेणार. या शिवशंभू इन्स्टिट्यूट मध्ये जाईन नाही तर गाणगापूरला जाईन, पण तुला या घरातनं बाहेर जाणे मला बाहेर काढणार पप्पू. तू तिला सांगून ठेव. तिला म्हणावं मी हे आव्हान स्वीकारलंय. बघूयाच कोण जिंकते ही लढाई. लक्षात ठेव म्हणावं, सावित्री आणि यमाच्या लढाईत सावित्री जिंकणार. अगं बाई, ती लढाई मेलेल्या सत्यवानावर होती का? हा? इथे माझा जीव जायची पाळी होती, तुझं काय? जीव जमतोय? हो. मग चांगलंच आहे. हा. माझ्या फायद्याचंच आहे नाही का? म्हणजे सांगितलं होतं कोणी एकाच वेळी 2-2 बायकांवर प्रेम करायला. त्याची किंमत तुला मोजायलाच हवी नाही का? ती आता मोजतोच आहे का मी? आता अजून काय हवंय तुला? मला ना फक्त तू हवास. तू संबंध च्या संबंध संबंधाच्या संबंध म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, गोरी गोरी मान, लाल लाल गाल, ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल, रेकॉर्ड बंद कर. ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल, ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल, देखा जो तुझे जानम हुआ है आता त्या यमीला म्हणावं उपस्था. पर आगे आगे देखिए होता है क्या. आता अजून काय आलंय तुझ्या मनात? आलंय माझ्या मनात, सांगते तुझ्या कानात. चल जाऊ बागेच्या, ये माझ्या पाठोपाठ, ये ना ये. आजच परत जाते. आई तुला स्वतः सकाळी सोडायला येते, तेवढ्या रात्रीची कुठे एकटी जाणार आहे सगळं? आज मला बांधून ठेवते, उद्या कोणीतरी माझा खून करेल. ही हाडळ इथे असेपर्यंत पुण्यावर कधी कुठलं संकट कोसळेल काय सांगते? अगं मम्मी, डॉक्टरांना फोन कर. कशाला? अगं सरांना अपघात झालाय. अगं काय करायला
सरांबरोबर खिदळत पड बसेल. मधुचंद्रच चाललाय जसं काही दोघांचा. लग्नानंतर 10 वर्षांनी कसं आहे आता प्रोफेसराचं? तूच बघ म्हणजे झालं. आधी डोक्यात आतून बिघडलेलं पडायचं. आता बाहेरून सुद्धा सगळं उजेडच आहे. कसं वाटतं रे बाबा आता? आता तसं बरं वाटतंय रे. नाही म्हणजे काय आहे, सुरुवातीला ना डोक्याच्या पुढच्या बाजूला खडखड 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 असा आवाज येतो. आणि मागच्या बाजूला असं. मग आता ते थांबलाचा आवाज अर्धा थांब. म्हणजे एका बाजूचा थांबला नाही 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 दोन्ही बाजूचा अर्धा थांबला. म्हणजे आधी कसं खडखड 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 खुळखुळ 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 असं दोनदा व्हायचं ना. आता एकदाच खडखड खुळखुळ खडखड खुळखुळ असं. आणि दोघांच्या मध्ये शिट्टी वाजते. अरे वा मम्मी साहेब, तुम्ही कधी आलात? आत्ताच येते. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मी आहे सर. विचारा ना विचारा. परवाच्या दिवशी रात्रीच्या वेळी शिडीवर चढायला कशाला गेला होता? आपली सावित्री हो. आपली नाही, तुमची. झालं काय? सावित्री आहे ना, तिला गॅरेजवर जाऊन बसली आणि मला बोलवायला लागलं ना. मग मी शिडी घेतली आणि असं वरती चढायला लागलो. आता 3ऱ्या पायरीपाशी गेल्यावरची शिडी निसते मला पण माहिती की पडलो. अरे परवा आणखी ते माळ्यावरचं पिंप तुझ्या डोक्यावर पडता पडता इंच भराने चुकलं आणि मरता मरता वाचला. हो ना, पण मरता मरता वाचलो हा काय माझा दोष आहे? हे सगळं त्या बाईमुळे होत आहे. बाईचा नाद वाईट. बाई कोणाला तू बाई कोणाला म्हणतोयस? बायको आहे ती माझी. असं आहे का? मग तिला घटस्फोट तरी देऊन टाका. असं कसं म्हणता तुम्ही मम्मी साहेब? आता यामिनीला घटस्फोटाचा माझ्या. माझ्या मुलीला घटस्फोट नाही म्हणत आहे. हा. तुमच्या त्या पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन टाका. आता तिला कसा घटस्फोट येत आहे? ते जिवंत तरी आहे का? हे बघ, कायद्याने तुला एका वेळेला 2 बायकांची संसार करता येणार नाही. मग त्या जिवंत असत नाही तर मेलेल्या. म्हणजे सावित्रीला घटस्फोट देऊन टाकायचा? घटस्फोट तरी द्या, नाहीतर आजभर अशी बँडेज बांधून राहा. ए बाप्पू, तुला लक्षात आहे ना आपण काय काय मजा करायची? पण त्यासाठी हा हात सोडून घ्यायचा. एक्सिंग अरे गंमतच आहे बघ. मला ना एकदम आता बरं वाटायला लागलंय. हे स्विंग काढून टाकलं तर नाही चालत. राहू दे की थोडा दिवस. नाहीतरी डावाच हात आहे. गरज लागली तरच वापरायचं काय. तसं नाही चालायचं. त्यांना म्हणा आत्ताच्या आत्ता काढून टाका. आपल्याला नाटकाला जायचंय ना, मस्त फास आहे. अरे मी माझ्या बायकोला घेऊन नाचताना जाणार आहे 5 वर्षानंतर. तुला हे असे अपघात होत असताना तू घराच्या बाहेर जितका कमी पडशील तितकं चांगलं. हो का? म्हणजे घरातल्या घरात हवा तेवढा पण असंच ना? ए, तू काय ऐकतोस त्या वैदीचं? तू माझ्या आजोळी मी काढून टाकते तुझी स्त्री. हवा कशाला तो डॉक्टरकडे? ये. ये. अरे ये ना. सांभाळ रे बाबा. असं का सांगितलं डॉक्टर? म्हणजे अजून लक्षात आलेलं. त्याला हे सगळे अपघात सावित्री घडवते. सावित्री? हो. असं कसं होईल? सरांवर किती प्रेम आहे तिचं. सरांच्या जीवाचं असं काही बरं वाईट व्हावं असं कसं वाटेल तुला? प्रेम आहे ना, म्हणूनच एकदा का तो मेला की ती दोघं एकत्र येऊ शकतील तुझ्याशिवाय. भयंकर. बापरे, आता का करायचं बाबा? पप्प्याकडे लक्ष द्यायचं, त्याला सांभाळायचं. मी जातो आणि तिला घालवून द्यायचा काही उपाय मिळतोय का बघतो. पण त्याची काळजी घे आणि काही गरज पडली तर मला फोन कर, बोलवून घे. काय ती जरा जाऊन येतो, बघतो काही उपाय मिळतो. आता तुम्ही इतकी घाबरले होते ना? घाबरायला पाहिजे तुला. नंतर सांगेल. कोणी नसल्याची खात्री असेल तेव्हा. असं करा, तुम्ही ना स्वस्त बसून राहा. काही जाऊ नका. तुमच्यासाठी कॉफी करून आणते. हा, जाऊ नका कुठे. आलेच मी. बसा.
असं का बरं म्हणाली बुवानी? कुठे जाऊ नका म्हणून? ऐकायचं नाही आपण तिचं. ऐकायचं नाही आपण तिचं. आपलं काय ठरलंय, नाटकाला जायचं म्हणजे जायचं. सॉलिड मूड आलाय. मस्त फार्स पण आहे. नाही पण सावित्रीने काय होतं फार्स म्हणजे माझ्यासारख्या अशा गंभीर प्राध्यापकाला फारच हे होतं नाही का? त्यापेक्षा आपण एखादं असं गंभीर नाटक बघितलं. बघूया ना, तुला पाहिजे ते बघ. पण आज तर बघायचं. हे प्रभू. हा तुला लक्षात आहे का रे माझ्या नाटकातली काम? हो तर एकदा तू एका नाटकामध्ये भागव्याचं काम केलं होतंस आणि तुझी डावी मिशी गळून पडली होती. हे काय रे, अगदी मराठी टीकाकारांसारखं वाईट तेवढंच आहे. तुला माझं ते हॅमलेट मधलं स्वगत नाही आठवत? कुठलं ग? टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं, का मेल्यानंतर परत यावं हा आहे खरा प्रश्न. साधल्यास मारावं की न मारावं हा आहे उपप्रश्न. करावा का एखाद्याचा शेवट एकच ओढून गाठ त्याला समजण्याच्याही आत रडत ठेवून त्या ऐक्या वेळावरच्या नागणीला मृत्यूच्या ट्रॅफिक पोलिसांनी जीवनाला असा सिग्नल द्यावा की नंतर येणाऱ्या झोपेला कधीही न लागावा जागृतीचा ब्रेक. पण त्या झोपेलाही जर का स्वप्न पडू लागली, पुण्याच्या वाड्याहून अधिक काळोखी आणि मुंबईच्या रेल्वे प्रवासाहून अधिक खडतर, तर इथेच तर अनेक याद बाकी. प्रेम आणि मरण. कशी नव्हे बेकायदा मरण, ज्याच्या दुसऱ्या टोकाशी उभं आहे प्रेम. परलोकातून हुशारीने स्वागत केलेला सज्ज होऊन स्वागताला गॅरंटी दे चिरंतन मिलनाची. गॅरंटी दे चिरंतन मिलनाची. प्रेम स्लिंग सावित्री. सावित्री गळ्यात स्लिंग घालत होती? म्हणजे आता जर माझं तुमच्याकडे लक्ष नसतं तर आज मला मुद्देमाला सकट सापडली. आता मी तिला सोडायची नाही. सावित्री, सावित्री, सावित्री. देवण कसला आणि जाब कसला विचारायचा आणि आता सावित्रीचा का संबंध याच्याशी? हो, अजून तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? जीव घेत होते ती तुमचा. काय? तुम्हाला कायमचं आपलंसं करण्यासाठी. कशावर म्हणतेस? त्या दिवशी ते पिंप काय सहज तुमच्या डोक्यात पडलं? ती शिडी काय उगाच निसटली आणि आता ती स्लिंग? बापरे, बरोबर. मग जायचंय तुम्हाला तिच्या बरोबर? नाही ग नाही, मला जीवन करायचंय. मग तिला परत पाठवायला हवं. सावित्रीला परत पाठवून द्यायची? नाहीतर मरायला तयार व्हायचं. हे काय तर आपलं नवीनच. मग देणार ना तिला घालून? हो, आता तू म्हणत असशील तर ठीक आहे. तुझ्या जीवाला कुठल्याही क्षणी धोका आहे. वेळ दौडून मुळीच चालायचं नाही. मी आत्ताच आता त्या राघवरावीला घेऊन येते. मी एकटं पण तिच्या बरोबरीचे आहे. हो, इतकी भीती वाटत असेल ना तर त्या डॉक्टरांना फोन करा, नाही तर मम्मी आहे नाही, ना. नको, नको, नको. हा, मी जाते आणि त्या राघवरावींना घेऊन येते. आलेच मी. हा लवकर या. हा. घ्या. हा अरे मी बोलतोय बाबा. नाही नाही तसा ठीक आहे बाबा, मी पण अरे कुणाच ठाऊक का असं कधी कधी वाटतं की मरण माझ्या पाठीशी उभं आहे की काय. कुणाला फोन करत होता? अगं नाही, कुणाला नाही, खरंच आहे. डॉक्टरांना का पोलिसांना? अगं खरंच आहे का? अरे तुला माहितीये, पोलीस काही सुद्धा करू शकत नाही कधी कधी. तू त्या उशीशी का भेटतेस? का? उशीशी खेळणे म्हणून काय झालं? तुला नाही मला नको ग, मला कशाला. कशाला काय, डोक्याखाली घ्यायला.
पण तुला तोंडावर घ्यायची असेल तर तुम्हाला हसलं नाही? हा? हा? मला वाटलं नव्हतं सावित्री तू एवढी दुष्ट एवढी ही असली म्हणून. मला माहितीये तू परत आली आहेस तो माझा खून करण्यासाठी. खून खून काय म्हणतोस रे? तिकडे आम्ही त्याला मुक्ती देणं असं म्हणतो. हे बघ तुम्ही तिकडे त्याला लग्नानंतर मुंज देखील म्हणा. इथे आम्ही त्याला भयंकर पाशवी गुन्हा समजतो. पण पप्पू हे सगळं कशासाठी करतेय? आपण कायमच एकत्र यावं म्हणूनच की नाही? तुम्हारी प्यार की खातिर. वा 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 म्हणजे मेरे प्यार की खातीर तुम्हाला ठार मारशील स्वतःच्या नवऱ्याला. काय हरकत? सावित्रीनी सत्यवानाला यमाच्या तावडीतून आणलंच होतं की नाही? हे बघ तिचं नाव देखील घ्यायचा तुला अधिकार नाहीये. हा तिने आपल्या नवऱ्याला जिवंत केलं होतं. इथे तुम्हाला पण साधणारे तेच आपलं चिरमिलं. चिरमिलन. हे बघ असे मोठे मोठे शब्द जरी वापरलेस ना तरी मला मरायचं नाहीये. हे काय रे? प्रेमासाठी तुझी साधी मरण्याची तयारी नाही. त्या अर्धवट पोरीशी लग्न करण्यापेक्षा विष खाऊन जीव दिला असतास ना तर आपण एव्हाने एकत्र लोंबकळत असतो. अर्धवट कोण अर्धवट? अर्धवट तू आहे. धडणा इथे धडणा तिकडे. बरं झालं वेळीच सुटका झाली माझी तुझ्यापासून. ते सुटका असं तुला फक्त वाटतंय. वाटत नाहीये खरं झालीच आहे. हा तुला परत जावं लागणार आहे एकटीला. कळलं ना? कैलासवासी सावित्री भोपळे तो राघव भरारी त्याच व्यवस्थेला लागला. तो राघव मला मला परत पाठवणार. त्याचा बाप आला पाहिजे मला परत पाठवायला. शंभो शिवशंभू. हा बघ आला बघ राघव भरारी. बाप नाही तो स्वतः आलाय. नमस्कार या. शंभो शिव शिव शंभू. नमस्कार. हे काय एकटे झाला? ही आम्ही नाही म्हटलं भेटली. आणि परस्पर चालू आतल्या आवाजानं फार गोंधळ चाललाय. सारखा म्हणतोय नको तिथं तुझी गरज आहे. हो तुमची गरज आहेच हो राघव भरारी साहेब. हे बघा काहीही करून आपल्याला या सावित्रीला परत पाठवायची. तसा एक उपाय मिळालाय. पण त्याकरता पुन्हा बैठक घ्यावी लागेल. मग मी गाणं लावते. चालेल. शाबास. गोविंदाला आवडीचं गाणं लावा. आणि तुम्ही लावा लावा. शंभो